सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत थेट संवाद. यात रोल मॉडेल भरड धान्य कृषी उद्योजकतेचं याविषयी पळसी येथील शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक शशिकांत बोडके यांच्याशी शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद आता आपण थेट संवादमध्ये ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया रोल मॉडेल भरड धान्य कृषी उद्योजकतेचं याविषयी पळसे येथील शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक शशिकांत बोडके यांच्याशी शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद. श्रोतेहो नमस्कार. FM 101.4 आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओतून मी शैलेश माळोदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. थेट संवाद या कार्यक्रमात. खरं तर थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपण थेटपणे एखाद्या व्यक्तीला इंटरोगेट करतो असं बरेच जण म्हणतात. ऍक्च्युली तसं नाहीये. आपण त्याच्याशी संवाद साधत असतो आणि हा संवाद वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविध क्षेत्रामध्ये आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या अनेक व्यक्तींच्या बरोबरचा असतो. आणि आता यंदाचं वर्ष हे 2023 संपत जरी आलेलं असलं आणि ते भरड धान्य वर्ष म्हणून जरी आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं ठरलेलं असलं तरी या वर्षाच्या शेवट गोड करण्याच्या दृष्टीने आपण आज पुन्हा एकदा या भरड धान्याशी संबंधित एका उद्योजकाबरोबर संवाद साधणार आहोत. खरं तर हा विषय कोणीही म्हणेल की किसानवाणी किंवा माझा आवार माझा परिसर या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होऊ शकतो, तर मग थेट संवाद मध्ये का? नेमकं तेच कारण आहे याकरता आपण त्यांना थेट संवाद मध्ये आपण त्यांची मुलाखत घेत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. कारण शेतकऱ्यांचं म्हटल्यानंतर ते शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, तो आपल्यासाठीचा नाही, अशा प्रकारचा एक समज होऊ शकतो. तो होऊ नये म्हणूनच याला मेन स्ट्रीमिंग ज्याला म्हणू आपण शेतीला, त्या मेन स्ट्रीमिंग करण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे. आणि म्हणून आज आपण त्याच्यासाठी संभाषणामध्ये देखील कुशल असलेले असे शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी पळसे नाशिक या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले शशिकांत बोडके यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा फॉर्मी फूड्स नावाने त्यांची ब्रँड आणि त्यांची कंपनीची उत्पादनं आहेत. 100 पेक्षा जास्त शेतकरी त्यांचे सदस्य आहेत. 10 जणांचं संचालक मंडळ देखील कार्यरत आहे. आणि फक्त भरड धान्य आधारित पदार्थ प्रोसेसिंग एवढंच त्यांचं काम नाही, तर भरड धान्याची विक्री आणि त्याच्या अनुषंगाने इतरही काही गोष्टी ते सतत प्रसार प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचं काम करत असतात विविध स्तरांवरती. तेव्हा आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. आपल्याला खूप मजा येईल. जी मला हा संवाद फॉर्मली रेकॉर्ड करण्याची आधी आलेली आहे ती मजा मी आपल्या बरोबर शेअर करू इच्छितो. शशिकांत बोडकेजी, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटतंय मला आणि नक्कीच तुम्ही ही जी संधी दिली या संधीच्या माध्यमातून मी आपल्या सर्व श्रोत्यांना नक्की सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त शेतकरी नव्हे तर शेतकऱ्याची मुलं सुद्धा एक मोठे उद्योजक होऊ शकतात या गोष्टी सुद्धा आज नक्कीच या माध्यमातून समजतील. आणि मला खूप आनंद वाटतोय की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामधून लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंतच नाही तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची एक संधी तुम्ही दिली, त्यासाठी खरोखर खूप खूप धन्यवाद सर. शशिकांतजी, मला पहिल्यांदा सांगा ही सुरुवात कुठे झाली? मुळात भरड धान्य तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, तेलंगणा मराठवाडा वगैरे सारख्या भागामध्ये पूर्वीपासूनच भरड धान्य आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी खाल्ल्या जात होत्या. पंतप्रधान आता गुजरात सारख्या कमी पाणी असलेल्या क्षेत्रातून आलेले आहेत. त्यांनी याचं महत्व ओळखून त्याला अधिक महत्व द्यायचा प्रयत्न केला आणि आता हे 2023 वर्ष आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर एक भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करतोय. तर तुमची सुरुवात या भरड धान्यामध्ये केव्हा झाली? खूपच छान प्रश्न आहे सर. आम्ही मागच्या वर्षी दिवाळीमध्ये असाच विचार केला की आपण आयुष्यामध्ये खूप सारी कामं करतो, पण आपण एखादं असं काहीतरी उत्पादन तयार करू की ज्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकू. पहिला उद्देश तो होता. आमचे बंधू डॉक्टर असल्यामुळे त्यांनी कायम आम्हाला सांगितले की लोकांना आरोग्य चांगलं दिलं पाहिजे आणि चांगल्या आरोग्यासाठी न्यूट्रिशियस फूड म्हणजे ज्याला आपण सगळे न्यूट्रिशन असलेले फूड. मग यावर आम्ही विचार केला. आमचे एक आजोबा आहे जे आईचे वडील, ते जवळपास 102 वर्ष जगले
लागले. आणि आम्ही जेव्हा शेवटी त्यांना मागच्या वर्षी ते एक्सपायर झाले तेव्हा आम्ही दवाखान्यात घेऊन आलो, तर डॉक्टर म्हणाले की यांचा हृदय हे 25 वर्षाच्या मुलाचं जसं हृदय तसं आहे. आणि त्यावर एक अंतर्मुख झालो आम्ही की बाबा जर असं आहे तर या लोकांनी काय खाल्लं, जुने लोक काय खात होते. मग आम्ही जेव्हा मामाच्या गावाला जायचो सुरुवातीला त्यांच्याकडे गायी, त्यांच्याकडे हे सगळे धान्य उत्पादन व्हायचं आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल नसलेले उत्पादनं त्यांच्याकडे होते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरी ही 2 पदार्थ, त्यांचे पदार्थ आजीच्या हातचे आम्ही खूप खाल्लेले. मग आमच्या डोक्यात आलं की आपणही या पदार्थापासून काही पदार्थ निर्माण करू की जे आज मुलं पिझ्झा, बर्गर किंवा हे आपल्या चिप्स, कुरकुरेकडे वळाले, त्यांना परत एकदा आपल्या मूळ पदावर आणण्यासाठी काहीतरी करू. म्हणून मागच्या वर्षी आम्ही दिवाळीच्या आसपास आमचे जवळचे मित्र अशोकजी नागरगोजे सर आणि त्याचबरोबर बंधू डॉक्टर आहेत शरद बोडकेजी आणि मी, आम्ही तिघं एकत्र बसलो. नागरगोजेजी एक प्रख्यात फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही विचार केला की का नाही आपण आपला पण एक स्वतःचं आपण उत्पादन तयार करू ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. तर अशा पद्धतीनं आमच्या डोक्यात तो विचार आला आणि मागच्या दिवाळीमध्ये आम्ही हे काम सुरू करण्याचा विचार सुरू केला. म्हणजे भरधान्य वर्ष आयोजित होण्याच्या आधी आम्ही सुरुवात केली होती. म्हणजे मूळ बीज त्याचं तिथे रोपण झालं. तिथं रोपण झालं होतं. अच्छा, तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मुलांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळाला नाही, मुळातच त्यांना याचं एक्सपोजरच नाही, तर त्या गोष्टी त्या आवडतील कशा? अगदी 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 बरोबर. मग यासाठी काय प्रयत्न केले? खूप छान प्रश्न हा पण आहे, कारण मी आता अनेक ठिकाणी म्हणजे जसं की आम्ही सुरुवात केली मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला आणि जानेवारीत महिन्यात आम्हाला समजले की आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनाऊन्स झालंय. आणि मग आम्ही ते सगळं समजून घेण्यासाठी फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला गेलो, त्यांच्याकडनं काही माहिती घेतली. त्यानंतर आम्ही कृषी खात्यात गेलो, तिथं आम्हाला श्री गायकवाड साहेब जे ते भेटले, सोनवणे साहेब जे आता अधीक्षक आहे, यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही कशा पद्धतीने यामध्ये पुढे जाऊ शकता. आणि सर मग त्या माध्यमातून आम्हाला असा फायदा झाला की आम्हाला एक दिशा समजली की या तृणधान्याचा प्रचार प्रसार आपल्याला करता येऊ शकतो. जे आम्ही लहानपणी खाल्लंय, तुम्ही लहानपणी खाल्लंय, पण आत्ताच्या मुलांना ते माहितच नाही. गहू सोडून मुलांना काही माहित नाही. मग हा विषय डोक्यात आल्यावर विचार आला की काय करायला पाहिजे यासाठी. मग आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मंत्रालयाजवळ एक एक्झिबिशन होतं, त्या मंत्रालयाच्या एक्झिबिशन मध्ये आम्हाला गायकवाड सर आणि सोनवणे सर यांनी जाण्यासाठी मदत केली. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मंत्रालयामधले सगळे जेवढे अधिकारी आहेत मोठमोठे, त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहित केलं की बोडकेजी खूप चांगलं काम आहे तुमचं, तुम्ही हे सगळं बनवताय, त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे, तर तुम्ही याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार नक्की करायला पाहिजे. पण तिथं येण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो प्रचार प्रसार करायचा हे डोक्यात आलं की बाबा आता कसं करावं, कारण प्रचार प्रसार करणं एवढं सोपं नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही एक स्वतःचं आमचं वाहन घेतलं, 7 लाख रुपयाचा एक टेम्पो घेतला आणि त्याला आम्ही भारतातला पहिला कार्यक्रम आम्ही सुरू केला, मिलेट पे चर्चा, जो भारतामध्ये अजूनही कुठं मिलेट पे चर्चा नाही. चाय पे चर्चा आहे, परीक्षावर चर्चा, पण मिलेटवर चर्चा कुठं झाली नाही. मग आम्ही त्याची सुरुवात केली आणि योगायोगाने नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होता, तर सोनवणे सरांनी आणि गायकवाड सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या कार्यक्रमाला तो टेम्पो तुमचा जो बनवलाय तो घेऊन या, आपण तिथं त्याचं ओपनिंग करू आणि तुम्ही त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचा. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. तिथं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा त्यावेळेस वेळ मिळाला नाही ऍक्च्युली ते ओपनिंग करायला, पण हरकत नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी आपले जे नाशिकचे कलेक्टर साहेब आहे गंगाथरणजी, त्यांच्याकडे आम्ही तो टेम्पो घेऊन गेला आणि त्यांच्या हस्ते याचं ओपनिंग केलं. आणि ते होतेच तिथं सर्व डेप्युटी कलेक्टर, सगळे तहसीलदार, सगळे खूप मदत आम्हाला त्यांची झाली. आणि मग तो ओपनिंग झाल्यावर आम्हाला एक त्याचा जोश आला की बाबा आता आपण याचं काम मोठ्या पद्धतीनं करू शकतो. मग आम्ही त्या टेम्पोला एक छान असं बनवलंय, मिलेट पे चर्चा नाव टाकले, सगळ्या मिलेटची मध्ये माहिती दिलेली आहे, त्यानंतर बाजूला बाहेरून पण मिलेटची माहिती दिली. आणि मग तो टेम्पो मी स्वतः घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, जसं आता साधना मिसळ, तिथं गर्दी असते, मग रविवारच्या दिवशी आम्ही तो टेम्पो तिथं लावला आणि तिथं लोकांपर्यंत गेलो आणि लोकांना विचारलं, सांगा तुम्हाला मिलेट बद्दल काय माहिती आहे. सर खरं सांगू, दुर्दैव असं आहे की 99% लोक, 100 लोकांना विचारलं तर 99 लोकांना मिलेटच माहित नाही. बरं, मिलेट शब्द माहित नसला तर तृणधान्य सांगितलं, बाबा तृणधान्य सांगा, भरडधान्य सांगा, तो तर अजूनच कठीण, अजूनच कठीण, म्हणजे लोकांपर्यंत जे जायला पाहिजे ते गेलंच नाही अजूनही. मग आम्ही विचार केला की हे कसं जाईल, कसं लोकांपर्यंत पोहोचेल. मग आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब आणखी काही याच्यात करता येईल का. मग त्यांनी काही आमच्या न्यूजपेपरला पण काही पत्रकार मित्रांना सांगितलं, त्यातून थोडीफार माहिती. पण आम्ही आमचं काम बंद नाही ठेवलं. आम्ही काय केलं, वेगवेगळ्या त्या गर्दीच्या ठिकाणी, जसं साधना मिसळ आहे, त्यानंतर पेरुचीवाडी मिसळ आहे, ग्रेप एम्बसी मिसळ आहे, किंवा कलेक्टर कार्यालय आहे, झेडपी कार्यालय आहे, आदिवासी विकास भवन आहे, म्हणजे जिथे जास्तीत जास्त लोक जमा होतात अशा ठिकाणी ते आम्ही तिथं गेलो आणि लोकांना विचारलं मिलेट बद्दल माहिती सांगा. मग आम्ही काही सोसायटीज मध्ये गेलो, तिथे आम्ही क्यूज ठेवल्या की बाबा तुम्ही मिलेटची नावं सांगितली तर तुम्हाला हे गिफ्ट, तुम्हाला हे केलं तर ते गिफ्ट, असा एक कार्यक्रम आम्ही तो आखला. आणि त्याच्या माध्यमातून आज नाशिकमध्ये वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्हाला झेडपीच्या ज्या CEO असीमा मित्तल मॅडम, त्यांनी
त्यांनी आम्हाला खूप मदत केली. एक पत्र दिलं की बाबा तुम्ही सगळ्या शाळांना गेले तर ते तुम्हाला अलाउड करतील. मग आम्ही नाशिकमधल्या खूप साऱ्या शाळा कॉलेजेसला गेलो. तिथं मुलांना विद्यार्थ्यांना समोर घेऊन मिलेट्सबद्दल माहिती, शिक्षकांना सुद्धा मिलेट्सबद्दल माहिती नाही. सर मिलेट्सचा जर तुम्ही विचार केला तर टोटल 9 मिलेट्स आज जे भारतामध्ये पिकतात आणि विकले जातात त्याची पूर्ण नावही लोकांना माहीत नाही. मग ते आम्ही हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रचार प्रसार करताना या गेली 12 महिन्यामध्ये इतके वेगळे अनुभव आले. बऱ्याच ठिकाणी खूप गमती जमती घडल्या. लोकांना काही हे नवीन होतं सगळं की बाबा मिलेट्स काय आणि मिलेट्सवर काय बोलायचं. मग कुणी मिलेट्सचं सांगताना मठ सांगते, मूग सांगते, कोण कडधान्यांनाच मिलेट म्हणून सांगते. अशा खूप गमती जमती पण या कार्यक्रमामध्ये मला जाणवल्या. तुम्ही मिलेट्सच्या संदर्भात म्हणाला की 9 प्रकारच्या मिलेट्स आहेत. आपल्याकडे बऱ्याचदा लोकांना फक्त नागलीचीच माहिती असते, फार झालं तर ज्वारी, बाजरी, कारण ती आपण ते मिलेट्स अजूनपर्यंत आपण डिसोन केलेलं नाहीत म्हणून. पण नागली व्यतिरिक्त पण जे इतर कुठले मिलेट्स आहेत त्यांची नावं काय आहेत? अगदी अगदी खूप छान प्रश्न आहे आणि हाच आम्ही लोकांना विचारतो पण खूप कमी लोक याची उत्तर देतात. मुख्य मिलेट्स आहेत 3: ज्वारी, बाजरी, नागली. नागलीला 3 नाव आहेत: नाचणी, नागली आणि रागी. हे तिन्ही नावं एकाच मिलेट्स. तर त्यामुळे रागी, नाचणी आणि नागली हे तीनही एकच झालं. म्हणजे हे 3 मुख्य मिलेट्स आहे. जे दुसरे जे मिलेट्स आहे मायनर मध्ये भगर आहे, वरई आहे, राळा आहे. ज्याला राळ्याला आपण फॉक्सटेल मिलेट म्हणतो, भगरला बार्नयार्ड मिलेट्स म्हणतो, अशी वेगळी नाव आहे. तर हे भगर, राळा आणि वरई हे 3 आणि सामा, सावा, कोडो ज्याला मराठीत कोदरा म्हणतात. तर असे हे 3 असे टोटल 6 हे मायनर मिलेट आहे आणि मुख्य मिलेट ज्वारी, बाजरी, नागली असे टोटल 9 मिलेट्सचे जे भारतात चांगले पिकतात आणि हे आपल्यापर्यंत येऊ शकतात. पण नाशिक सारख्या एरियामध्ये सामा, सावा, कोडो पिकत नाही. हे मध्य प्रदेश आणि आपल्या छत्तीसगड या भागामध्ये ते जास्त पिकतं. नागली नाशिक आपल्या त्र्यंबक, इगतपुरी, आपला पेठ, सुरगाणा भागात पिकते. त्यामुळे वरई, भगरही आपल्याला नंदुरबार पर्यंत मिळते. पण हे बाकीचे मिलेट्स मात्र मिळत नाही. पण सर सामा, सावा, कोडो मी स्वतः जेव्हा वापरतोय घरामध्ये इतके जबरदस्त मिलेट्स आहे. म्हणजे कोडोची खीर जर तुम्ही रात्री खाल्ली आणि झोपलात तर दुसऱ्या दिवशी कुठलंही चूर्ण घ्यायची गरज नाही. एवढं सुंदर प्रोडक्ट आहे ते. म्हणजे एवढं चांगलं मिलेट आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की मी जेव्हा 1 वर्ष झाली 15-20 लाख लोकांना मी माहिती दिली आहे आणि वेगळ्या ठिकाणी मी जाऊन लोकांना प्रशिक्षित करतोय मिलेट बद्दल. पण सर तो जो फायदा आहे कोडोचा किंवा सामा, सावाची जी वेगवेगळे पदार्थ आहे तुम्हाला सांगतो अप्रतिम आहे. मी तर सांगतो जर एवढे 9 मिलेट लोकांनी वापरायला सुरुवात केली तर 80% दवाखाने कमी होतील. म्हणजे डॉक्टरांकडे जाणंच कमी होईल लोकांचं, कारण एवढं हेल्दी आहे. बघा ना, जो आपले आजी आजोबा हे कधी यांना डायबिटीज, बीपी, अटॅक, पॅरालिसिस आपण बघितलं नाही. असेलही तरी 1-2-5% प्रमाण होतं. आज 60% प्रमाण गेलंय. तर त्याचं कारण आहे गव्हाचा अतिरिक्त वापर. तर म्हणणं आहे की गव्हापासून लोकांनी त्याचा अतिरिक्त वापर न करता जेवढा पाहिजे तेवढा करून उरलेला वापर हा मिलेट्सचा करावा. हा आमचं जास्तीत जास्त लोकांना आव्हान आहे. तुम्ही म्हणालात की मिलेट्सचा जास्तीत जास्त वापर करावा, पण या संदर्भामध्ये जे काही मिलेट्स आहेत ती लोकांना मिळणं, ह्या गोष्टी म्हणजे जे तृणधान्य आहे ते मिळणं पण हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचे लॉजिस्टिक्सचे इश्यू आहेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची किंमत जेव्हा शेतकरी पिकवतो त्याच्यापासून त्याच्या प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचतं, म्हणजे फॉर्म टू प्लेट या दरम्यान जेवढे काही ऑब्स्टिकल्स असतात ते ऑब्स्टिकल कसे काय दूर करणार याचं? मला बरेच लोक सांगतात की सर हे सामा, सावा, कोडो मला हवंय पण मिळणार कुठे, कारण दुकानांमध्ये ते मिळत नाही किंवा नॉर्मल दुकानांमध्ये मिळत नाही. तर याविषयी मी जसं तुम्हाला मग मी म्हटलं की महाराष्ट्र राज्याचे जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी अनुप कुमारजी जे आता कृषी खात्याचे सचिव आहेत त्यांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह मिलेट्सवर घेतला आणि श्री अन्न निरंतर, म्हणजे जे आता मिलेट संपलं म्हणून याला थांबवायला नको, ते कायम चाललं पाहिजे. मिलेट्स फॉरएव्हर म्हणून त्यांनी एक प्रोग्राम लॉन्च केला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मागच्या महिन्यात आणि आम्ही तिथं होतो. आणि अनुप कुमार साहेबांचं खरोखर खूप आभार की त्यांनी या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे आणि या मिलेट्स बरोबर असणाऱ्या लोकांना ते खूप मदत करतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्री अन्न निरंतर हे जे काम सुरू झालेलं आहे. आणि आज नक्कीच थोडासा मिलेटचा शॉर्टेज आहे, कारण अचानक हे मिलेट इयर आणून म्हणजे असं व्हायला लागलेलं आहे की एक गरिबांचं धान्य म्हणून हिनवलं गेलेलं धान्य आता श्रीमंतापासून सुपर रिच इथपर्यंत पोचतोय का काय, आणि तशा किमती तशा झालेल्या आहेत. अगदी अगदी खरं सर. 22 रुपये 25 रुपये कधी न विकणारी ज्वारी आज 60 रुपये किलो विकली जाते. याचा खूप आनंद मला होतोय. पण हा 60 रुपये भाव शेतकऱ्याला मिळावं यासाठी मी खूप प्रयत्नशील आहे. हा भाव फक्त व्यापाऱ्यात न जाता म्हणजे शेतकऱ्याला तो मिळावा यावर मी प्रयत्न करत असतो. मी जेव्हा कृषी खात्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना भेटतो तिथं मी माझं हेच म्हणणं असतं की हा भाव शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी फार्मर
फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा एक महत्वाचा रोल आहे. कारण तिथपर्यंत पोहोचणं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, व्यापाऱ्याला ते शक्य नाही, पण फार्मर प्रोड्युसर कंपन्या मात्र पोहोचू शकतात. तर हा जेवढ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आता आमच्या संपर्कात येतील त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांकडनं घ्या आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला जो भाव जायला पाहिजे तो तिथं गेला पाहिजे. आणि तो भाव जर गेला तर आज समजा आम्ही जी नागली घेतो ती 35 रुपये किलो घेतो आणि आज मार्केटला ऑनलाईन जर तुम्ही नागली घ्यायला गेले तर 240 रुपये किलो. हा, मग मी तेच म्हणतो की 35 वरून 240, हा 205 रुपये मधले जातात कुठे? हा, तर तो त्यामधला काही भाग हा लॉजिस्टिकला जाणं ठीक हा. आहे, पण जो मध्ये जातो तो ह्या इंटरनॅशनल युरोप मिलेटचा फायदा उचलणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे जातो. आणि आमचं तिथंच भांडण आहे माझं पण, की हा फायदा तिथं उचलण्यापेक्षा त्या मधल्या लोकांना जाण्यापेक्षा हा शेतकऱ्याला व्हावा. म्हणून आम्ही जे काही आता पदार्थ आमची स्वतःची फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि आम्ही विचार केला की हे नुसतं मिलेट विक्री करूनच लोकांपर्यंत पोहोचणार नाही, तर याला आपल्याला लोकांना मिलेटवरून परत बेसिकवर आणायला थोडी मेहनत घ्यावी लागेल. जशी सुरुवातीला गव्हाला मार्केट नव्हतं, पण गव्हाला मार्केट कधी आलं जेव्हा चिप्स कुरकुरेच्या जाहिराती टीव्हीवर यायला लागल्या, जेव्हा पिझ्झा बर्गरच्या जाहिराती टीव्हीवर यायला लागल्या, वेगवेगळ्या जाहिराती तिथे यायला लागल्या आणि त्या कंपन्यांनी हळूहळू त्या जाहिराती करून त्याला खूप मोठ्या प्रमाणात वरती आणलं. मग आमच्या लक्षात आलं की आपण जरी घरात गेलो मुलांना म्हटलं की तुम्ही आज राळ्याची तुम्ही खिचडी खा, मुलं खाणार नाही, पण मग त्याला किंवा मुलं काय आपण पण मग आम्ही विचार केला याला आपण काहीतरी सबसिडरी तयार करू. म्हणजे काय करू की याला व्हॅल्यू ॲडेड उत्पादनं तयार करू. आणि मग आमच्या लक्षात आलं की आपण सुरुवात करू, म्हणजे हळूहळू या बाकी कंपन्यांनाही लक्षात येईल आणि शेतकऱ्यांनाही लक्षात येईल. मग आम्ही सर काय केलं की आज महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला पदार्थ आवडीनं खाणारी लोक कधीतरी भाकरवडी. मग आम्ही विचार केली भाकरवडी जर तशी बनते तर का नाही याला मिलेट्सची भाकरवडी बनवता येणार. मग आम्ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली भाकरवडी तयार केली आणि मग ती बनवताना मग पाम ऑइल मध्ये लोक बनवतात, आपण त्याला चांगल्यातलं चांगलं ऑइल जे काही आरोग्याला चांगले, मग राईस ब्रान ऑइल जे की बाबा ऑलिव्ह ऑइल बाहेर देशातलं आहे, आपलं राईस ब्रान ऑइल हे भारतातलं ऑलिव्ह ऑइल आहे, मग आपण त्यामध्ये का नाही वापरायचं. मग आम्ही ज्वारीच्या पीठ असलेलं आणि राईस ब्रान ऑइल मध्ये असलेली भाकरवडी, तर याचा फायदा बनवणं हा भाग वेगळा झाला, पण याच्यापासून उत्पन्न तयार कसं होऊ शकतं, यापासून काही जे माझे शेतकरी बांधव त्यांची मुलं, मी पण स्वतः शेतकरी आहे, लहानचं मोठं शेतातच झालोय, तर मग यांना पण एक मोठा उद्योजक होण्याची संधी या मिलेटमध्ये लपलेली आहे. जगातल्या 72 देशांनी मिलेट इयरला सपोर्ट केलाय आणि तुम्ही म्हटले तसं 72 देशांना भारतातून मिलेट्स हवे, म्हणजे इथून एक्सपोर्टची पण संधी खूप मोठी आहे. तर जे माझे शेतकरी मित्र बंधू जे मुलं ऐकत असतील त्यांना मी नक्की आवाहन करेल की ज्वारी, नागली, राळा, उन्हाळी नागलीचं एक जात आत्ताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डेव्हलप केली. डॉक्टर बन साहेबांशी माझं बोलणं झालं, जे शास्त्रज्ञ यामध्ये, की उन्हाळ्यामध्ये पण आता नागली तयार होऊ शकते. तर सर्वांनी शेतकऱ्यांनी नुसतं कांदा द्राक्षावर फोकस करण्याऐवजी जर का ह्या मिलेट्सवर फोकस केला, हे उत्पन्न तयार केलं, तर बाहेर जगातल्या 72 देशांना तर हे मिलेट्स पाहिजेच आहे, पण जगभरात प्रत्येक ठिकाणी हवे. म्हणजे प्रॉपर फूड मिक्स हा फार महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या इथे दरवेळेला असंच नेहमी शेतीचं जे डिस्ट्रेस दिसून येतं की टोमॅटो 200 रुपये किलो झाला की सगळेजण टोमॅटोकडे वळतात आणि मग शेवटी 2 रुपये किलोवर येऊन फेकून द्यायची वेळ येते. अगदी बरोबर. तर वेगवेगळे प्रॉडक्ट मिक्स या दरम्यान करता येऊ शकतील. खूप खूप संधी आहे सर. फूड प्रोसेसिंग मध्ये मी एक उद्योजक म्हणून आता जसं की मी एक उद्योग सुरू केलाय ना, आज गेली वर्षभरामध्ये आम्ही या उद्योग एक चांगल्या नावावर रुपाला आलाय. फॉर्मी नावाने आम्ही आमचा ब्रँड केलाय. आणि जसं राळ्याचे शंकरपाळे, जसं राळ्याचे ड्रायफ्रूट कचोरी किंवा नागलीची स्टिक आम्ही बनवली, असे वेगळे पदार्थ आम्ही बनवले आणि त्याला खूप चांगली मागणी पण मार्केटमध्ये आहे. खूप चांगलं त्याला लोक त्या घेता येते, वापरला जात आहे आणि त्याचा फायदा डायरेक्टली शेतकऱ्यांना होतो कारण फार्मर प्रोड्युसर कंपनी असल्यामुळे. तर मी तुम्ही जो प्रश्न म्हटलं की तो बरोबर आहे की तिथपर्यंत आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे सर्व करण्यासाठी एक उद्योजक म्हणून एक मोठी संधी आहे. आज भारत सरकारने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, त्या PMFME ज्याला म्हणतात, त्याच्या माध्यमातून 35% सबसिडी यासाठी दिलेली आहे. जर जो कोणी या उत्पन्नामध्ये उतरेल त्याच्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जो आहे त्या सबसिडीच्या माध्यमातून हे उद्योग सुरू करता येऊ शकतात आणि या उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला एक स्वतःला एक मोठा उद्योग होता येऊ शकतं. आणि सर यामध्ये एक सांगतो, नक्कीच मी शेतकऱ्यांच्या मुलांना आवाहन करेल, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर मला लोकांना सांगावं वाटेल की फार्मर प्रोड्युसर कंपनीची ताकद किती मोठी आहे. ज्या काही जाहिराती आपण बघतो याच्यामध्ये सगळे जे तरुण मुलं आहेत ते कम्प्युटर समोर बसून किंवा विमान उडवून वगैरे अशा प्रकारचे काम करताना दिसतात. आणि शेतकऱ्याचं काम म्हटल्यानंतर ते ढेकळं आणि जुना असाच एक आहे. वास्तविक तसं शेतकऱ्यांची इमेज आहे का? आणि हे एक नवीन आव्हानात्मक क्षेत्र नाहीये का की ज्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता आपल्याला दाखवता येईल?
असं पाहिलं तर वास्तविक ते चित्र आज नाहीये. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात मोबाईल आहे. एक काळ होता की त्या शेतकऱ्याच्या मुलाला माहित नव्हतं की माझ्या मालाला कोणत्या मार्केटला भाव असेल, माझ्या घरामध्ये इंटरनेटवर काय दिसेल हे काहीच माहित नव्हतं. 10 वर्षापूर्वी इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस हे शक्य नव्हतं. पण आजच्या मितीला, या मिनिटाला प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात, मुलाच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर जे मी बोलते ते सगळं अवेलेबल आहे. म्हणजे मी म्हटलं की पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे त्यासाठी मिळणारी सबसिडी, तर त्याने हे फक्त नाव बोललं जरी, आता टाईपही करायला लागत नाही, बोललं जरी तर तिथं त्या साईटवर सगळं अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आता ही माहितीचा स्रोत खूप मोठा आहे आणि तो जर स्रोत मुलांनी वापरला, योग्य ठिकाणी ते जर गेले, योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तर मोठं होता येतं. जसं आम्ही त्याचं उदाहरण आहे. आम्ही सुरुवात केली मागच्या दिवाळीमध्ये आणि 1 जानेवारीला आम्ही फॉर्मी ब्रँडची मार्केटिंग सुरू केलं 1 जानेवारीला. आणि आज 11व्या महिन्यामध्ये नाशिकमध्ये फॉर्मी ब्रँड तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर तो तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याची चांगली मागणी पण वाढली. म्हणजे उद्योजक व्हायला तुम्हाला पहिल्या काळात 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागायचे, त्याला लागणाऱ्या खूप गोष्टी लागायच्या. आता तसं राहिलं नाही. खूप लोक आता मदतीला तयार आहे. स्टार्टअप अगदी आणि हा स्टार्टअप फूड प्रोसेसिंग मध्ये खूप चांगला होऊ शकतो आणि सगळे अधिकारी खूप मदत करतात. बऱ्याच लोकांना भीती वाटते, शेतकऱ्यांच्या मुलांना एकच भीती असते की बाबा अधिकारी नुसते आपल्याला त्रास देतात. असं राहिलं नाही. प्रत्येक क्षेत्रातले सांस्कृतिक बदल झालेला आहे. खूप मोठा बदल झालाय, अतिशय मोठा झालाय. मला ते जाणवतोय स्वतः. सगळ्या ठिकाणी अधिकारी तुम्हाला मदतीला तयार आहे. एक मराठी माणसाने उद्योजक व्हावं असं प्रत्येक माणसाला वाटतंय. आज प्रत्येक माणूस आपल्याला मदतीला तयार आहे आणि त्या मदतीचा फायदा घेऊन एक उद्योजक मोठा होता येऊ शकतं. आणि एक सह्याद्री ग्रुप नाही तर असे हजारो सह्याद्री ग्रुप आपल्यासारखे वेगवेगळे ग्रुप आपले शेतकऱ्यांचे उभे राहू शकतात. ही मात्र एक चांगली सत्यता आहे यामध्ये. मित्र हो, शशिकांत बोडके यांनी आपल्यासमोर अत्यंत एका एनर्जेटिक पद्धतीने जी काही पूर्ण माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला सोशल मीडियावरचं त्यांचं प्रेझन्स माहितीच आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि निश्चितच या संदर्भातलं अधिक काही मार्गदर्शन आहे ते प्राप्त करू शकता. FM 101.4 आकाशवाणी नाशिकच्या वतीने त्यांनी हा जो वेळ काढला आपल्या सर्वांसाठी आणि संवाद साधण्यासाठी आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी, त्यासाठी मी शैलेश माळोदे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या व्हेंचर्सला, पुढच्या अनेक ज्या ऍक्टिव्हिटीज ते हाती घेणार आहेत त्याच्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्ते सर, धन्यवाद. थेट संवाद या कार्यक्रमात आपण ऐकलात रोल मॉडेल भरड धान्य कृषी उद्योजकतेचं याविषयी पळसे येथील शेतसरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक शशिकांत बोडके यांच्याशी शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद.